विद्यार्थी मित्रांनो, आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये तुम्ही 1857 उठावाबद्दल नेहमी ऐकलेलंच असेल. हा उठाव हिंदू आणि मुस्लिमांनी इंग्रजांविरुद्ध केलेला आपल्या भारतातील पहिला उठाव होता, ज्याच्या माध्यमातून इंग्रज जरी आपल्या देशातून निघून गेले नाही तरी इंग्रजांना चांगला वचक मात्र बसवण्यात आला. तुम्हाला मात्र एमपीएससी ग्रुप सी मध्ये जेव्हा 1857 उठावावर प्रश्न येतील त्यामध्ये उठाव कोणी केला होता आणि सोबतच उठाव कोणी मोडून काढलेला होता यावर नक्की प्रश्न विचारला जाईल. आणि म्हणून तुम्हाला 1857 उठावाबद्दल काही ठराविक गोष्टी लक्षातच ठेवायच्या आहेत, ज्याच्यामध्ये मित्रांनो आपली पहिली गोष्ट आहे की 1857 उठाव हा जरी 1857 वर्षात झालेला असला तरी तो नेमका केला कोणी आणि तो मोडून कोणी काढला हे मात्र लक्षात ठेवायचं आहे. तर त्याच्यामध्ये लक्षात असू द्या की उठावाचं जे ठिकाण होतं, जसं दिल्लीमध्ये उठाव झालेला होता, लखनौमध्ये झालेला होता, कानपूरमध्येही झालेला होता आणि झाशी येथेही झालेला होता. तर दिल्लीचा उठाव कोणी केलेला होता? बहादूर शाह जफर सेकंड. ठीक आहे. त्याचप्रमाणे लखनौचा उठाव कोणी केला होता? बेगम हजरत महल यांनी. कानपूरचा उठाव नानासाहेब पेशवा आणि तात्या टोपे यांनी केलेला होता आणि झाशीचा उठाव राणी लक्ष्मीबाई यांनी केला होता. परंतु प्रश्न नेमका विचारला जातो की तो मोडून कोणी काढलेला होता. म्हणून दिल्ली आहे तर दिल्लीवरून काय लक्षात ठेवायचं? दिल्लीचा उठाव कोणी मोडून काढलेला आहे? हडसन यांनी. म्हणून दिल्लीवरून दिल लक्षात ठेवा, दिल्लीवरून सन लक्षात ठेवा, म्हणजे हडसन जे आहे ते लक्षात असू द्या. सोबतच लखनौ आहे मित्रांनो. जर तुम्ही कधी लखनौला गेला असाल तर लखनौला तीन गोष्टी नेहमी फेमसच आहे: लखनवी बिर्याणी, लखनवी साडी आणि लखनौचे लॉक्स. त्यावर लक्षात असू द्या. लखनौचा उठाव कोणी मोडून काढला होता? तर हॅव लॉक या व्यक्तीने. त्याच्यानंतर मित्रांनो कानपूर. तर कानपूरचा उठाव कोणी मोडून काढला होता? तर कानपूरचे काय फेमस आहेत ते? तर कान आहे तर बाली लक्षात असू द्या, त्यावरून कॅम्प बेल लक्षात राहील. म्हणून कानातली बाली यावरून कानपूरसाठी लक्षात असू द्या कॅम्प बेल. आणि त्याच्यानंतर मित्रांनो झाशी. तर झाशीची होती एक राणी असते गुलाबाप्रमाणे, गुलाबाला इंग्रजीमध्ये म्हणतात रोज, त्यावरून तुम्ही लक्षात ठेवू शकता ह्यू रोज. म्हणून तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे झाशीचा उठाव जो आहे तो मोडून काढला होता ह्यू रोज नामक व्यक्तीने. त्याच्यामुळे हे होते इंग्रज ज्यांनी हा उठाव मोडून काढलेला होता आणि हे होते ते व्यक्ती ज्यांनी तो उठाव केला. अशाच प्रकारे तुम्हाला उठाव मोडून काढणारे आणि उठाव कोणी कोणी केला होता हे सुद्धा लक्षातच ठेवायचे. त्याचप्रमाणे दिल्लीचा उठाव कोणी केला होता? बहादूर शाह जफर सेकंड. तर लक्षात असू द्या मित्रांनो, हा आपल्या देशातील शेवटचा मुघल बादशाह आहे. आणि बहादूर शाह जफर सेकंड याचं जर पूर्ण नाव विचारलं तर नेहमी लक्षात असू द्या अबू जफर सिराजुद्दीन मोहम्मद बहादूर शाह. ठीक आहे. त्याच्यानंतर लखनौचा उठाव हा बेगम हजरत महल, एक बेगम होती जिने आपल्या मुलाला गादीवर बसून, म्हणजे मुलाला सिंहासनावर बसून, ज्याचं नाव होतं कादीर, त्याला बसून जो आहे खरं राज्य केलेलं होतं, ती होती बेगम हजरत महल. त्याच्यानंतर होतं मित्रांनो कानपूर, ज्यांच्यामध्ये गेला होता नानासाहेब पेशवे आणि त्यांचे सेनापती तात्या टोपे. परंतु दुःखद गोष्ट अशी झाली की तात्या टोपे जेव्हा पकडले गेले तेव्हा मात्र नानासाहेब पेशवे हे नेपाळला पळून गेले होते. आणि 1857 उठावामध्ये बेगम हजरत महल सुद्धा अशी व्यक्ती होती जी नेपाळला पळून गेलेली होती. त्याच्यानंतर मित्रांनो झाशीचा केला होता राणी लक्ष्मीबाई यांनी. आणि झाशीचा उठाव राणी लक्ष्मीबाईंनी केला होता. जर यांच्याबद्दल विचारायचं झाल्यास तर तुम्हाला राणी लक्ष्मीबाईंचं लग्न आधीचं आणि लग्नानंतरचं नाव विचारलं जाऊ शकतं. म्हणून कधीही लक्षात असू द्या, राणी लक्ष्मी यांचं लग्न आधीचं नाव काय होतं? तर मणिकर्णिका मोरोपंत तांबे. आणि कधी लग्नानंतरचं नाव विचारलं तर नेहमी लक्षात असू द्या राणी लक्ष्मीबाई गंगाधरराव नेवाळकर. तर हे होतं यांचं संपूर्ण नाव. इथे सुद्धा तुम्हाला तात्या टोपे जे आहे ते आढळून येतात. आणि हे होते मित्रांनो उठाव मोडून काढणारे. त्याच्यामुळे अशा प्रकारे तुम्हाला 1857 या एका वर्षात झालेले अनेक उठाव लक्षात ठेवायचे आहे, त्यांचे उठाव करते सुद्धा आणि उठाव मोडून काढणारे सुद्धा, जेणेकरून परीक्षेमध्ये जर याच्यावर प्रश्न आला तर तो अजिबात चुकायला नको आणि आपला 1857 उठाव हा पूर्णपणे लक्षातही राहावा.